नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हॅपी न्यू इयर. आपण या नवीन वर्षामध्ये प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या विषयाचा शेवटचा चॅप्टर मोटिवेटिंग अँड कंट्रोलिंग हा पाहणार आहोत. आणि आज आपण मीनिंग अँड डेफिनेशन हा घटक पाहू. बघा, मोटिवेशन याचा शब्दशः अर्थ प्रेरणा अशा प्रकारे होत असतो. मग तुम्हालाही माहीत आहे की एखादी गोष्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमत असेल तर ते कार्य करण्यासाठी तुम्ही उत्साही असता, आणि एखादे कार्य जमत नसेल तर तुमचा तेवढा उत्साह त्या कामामध्ये दिसत नाही. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं तुम्हा स्वतःला माहीत असतात. बघा, एखाद्या व्यक्तीला जर गाणी म्हणण्याचा छंद असेल तर तो कधीही गाणी म्हणण्याचा मूड बनवू शकतो. मात्र एखाद्या व्यक्तीला लिखाणाचा कंटाळा येत असेल तर लिखाण करण्यासाठी तेवढा उत्साह राहत नाही. हा प्रेरणेचा भाग आहे. खरं तर हा मानसशास्त्रीय भाग आहे, कारण आपण या गोष्टी मनाशी किंवा भावनेशी जोडून पाहत असतो. आणि मन किंवा भावना ही कन्सेप्ट सायन्समध्ये मांडली जात नाही, मात्र ती आपल्या शरीरावरती, आपल्या कार्यावरती ती प्रभावीपणे कार्य करत असते. मग हेच मोटिवेशन आपणास या मॅनेजमेंटमध्ये शिकायचं आहे. तर बिझनेस करत असताना आपणास अनेक गोष्टींच्या समस्येला सामोरं जावं लागतं. मग ती समस्या व्यवसायाशी अंतर्गत असेल किंवा बहिर्गत असेल, या दोन्ही प्रकारे आपणास त्याचं निराकरण करावं लागतं. मग ही प्रेरणा ते आपले ध्येय गाठण्यासाठी किंवा आपल्याला त्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी प्रभावीपणे कार्य करत असते. आपण ठरवलेली ध्येय धोरणे गाठण्यासाठी सतत प्रेरित करत असते. म्हणून हा मोटिवेशन भाग आपल्या व्यवसायामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण व्यवसायाचं स्वरूप हे काय आहे? दीर्घकालीन आहे. आणि या दीर्घ काळात आपणास आपला व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी नेहमी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपणास ती प्रेरणा घ्यावी लागते. व्यवसायात चढ उतार होत असतो, तसा मानवी जीवनात सुद्धा चढ उतार होत असतो. तो चढ उतार आपल्या व्यवसायावरती प्रभाव करू नये यासाठी हा घटक आपणास शिकायचा आहे. तर याचा अर्थ पाहू आपण. मोटिवेशन is an important factor which encourages person to give the best performance and helps in reaching enterprise's goal. काय करत असतो तो फॅक्टर? सतत इनकरेज करत असतो. कशासाठी? टू गिव्ह देअर बेस्ट परफॉर्मन्स and helps in reaching enterprises goals. अशी छोटी छोटी वाक्य लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत जा. तुम्हाला छान उत्तर तयार करता येईल. A strong positive motivation will enable to increase output of employee, but a negative motivation will reduce their performance.
एक सकारात्मक प्रेरणा माणसाला नेहमी उत्साही ठेवत असते कार्य करण्यासाठी, तर नकारात्मक ऊर्जा हे आपले कार्यात्मक गुण कमी करत असते, तेवढं इफेक्टिव्ह कार्य होत नाही. म्हणून सकारात्मक ऊर्जा ही खूप महत्त्वाची आहे. बघा, ऑलिम्पिक सारखे खेळ खेळत असताना प्रत्येक खेळाडूला त्याचा प्रशिक्षक हा त्याला तू विनर आहेस आणि तू हे जिंकू शकतोस असंच सांगत असतो. तू जिंकणार आहेस असं म्हणत नाही, तर तू जिंकलास किंवा जिंकू शकतोस हेच सांगत असतो. त्याला सतत प्रेरित करत असतो आणि तो या प्रेरणेमध्येच तो बेस्ट देत असतात. हे त्यामागचं उदाहरण आहे. मग लिकर्ट यांच्या मते इट इज अ कोर ऑफ मॅनेजमेंट. काय आहे हा? मॅनेजमेंटचा प्रकार आहे, एक घटक आहे. विच शोज दॅट एव्हरी ह्युमन्स गिव्स हिम सेन्स वर्थ. काय करत असतो तो? त्याच्या भावनेचं काहीतरी मूल्य ठरवत असतो. कशामध्ये? इन फेस टू फेस ग्रुप विच इज इम्पॉर्टंट टू मोस्ट हिम. जेव्हा तो एखाद्या संघटनेमध्ये किंवा त्या ग्रुपमध्ये काम करत असताना त्याचं काहीतरी स्वतःचं वास्तविक मूल्य आहे हे दर्शवत असतो. A supervisor should strive to treat individual and dignity and a recognition of the personal worth. काय करत असतो तो सुपरवायझर? प्रत्येकाला ते मूल्य प्राप्त आहे असं दर्शवत असतो. उदाहरणार्थ बघा, वाहन चालक हा तो वाहन चालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हे त्याला वेगळं सांगायची गरज नाही. परंतु जर त्याला त्याचं महत्त्व पटवून दिलं की तुझ्याशिवाय हे चालू शकणार नाही वाहन, आणि तू केलेल्या योग्य कार्यामुळेच बाकीचे सर्व व्यक्ती आपल्या त्या मार्गावरती योग्य वेळेत पोहोचतील, हे त्याला वेगळ्या भाषेत सांगितल्यानंतर तो काय करत असतो? मोटिवेट होत असतो आणि आपली कार्य तो अधिक चांगल्या रीतीने करण्याचा प्रयत्न करत असतो. एक प्रकारे प्रशंसा केल्यानंतर, स्तुती केल्यानंतर ज्या पद्धतीनं आत्मविश्वास वाढत असतो, तेच कार्य या मोटिवेशनमध्ये केलं जातं. हा त्यामागचा हेतू आहे. आपण याची व्याख्या पाहूया. आपल्यासमोर 2 व्याख्या आहेत. त्या अगोदर मी एक सोपी व्याख्या सांगतो. अ मोटिव्ह इज an inner state that energizes activities or moods and directs or channels behavior goal. काय करत असतो ते? मोटिव्ह काय करत असतो? मधून ऊर्जा प्राप्त करत असतो तुम्हाला. एनर्जाइज ती कार्य, ॲक्टिव्हिटीज किंवा त्या दिशेने वाटचाल हे तुम्हाला त्या दिशेने प्रेरित करत असतं. कशासाठी? तर तुमच्या चॅनल्सने ठरवलेली जे बिहेवियर्स गोल्स आहेत, जे अचिव्हमेंट आहेत, ते ठरवण्यासाठी तुम्हाला जे प्रेरित करणारा घटक आहे त्याबद्दल आपण चर्चा करतोय. मग लीज यांच्या मते इट इज द स्टिम्युलेशन ऑफ एनी इमोशन और अ डिझायर ऑपरेशन upon one's will and promoting or deriving
इट इज ॲक्शन. अतिशय सोप्या व्याख्या आहेत. आणि आपण दुसरी एक व्याख्या पाहू. मोटिवेशन इट इज अ कॉम्प्लेक्स ऑफ फोर्सेस स्टार्टिंग टू कीपिंग अ पर्सन ॲट वर्क इन ऑर्गनायझेशन. एकंदरीत सर्व व्याख्यांचा विचार केला असता तर तुम्हाला थोडक्यात असं म्हणता येईल, मोटिवेशन कीप चार्जिंग युअर सेल्फ. का बरं? तर ती ठरवलेली ध्येय धोरणे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय केलं जातं? प्रेरित केलं जातं. खूप इंटरेस्टिंग हा चॅप्टर आहे. आज आपण इथंच थांबतोय आणि या चॅप्टरचा जो इंटरेस्टिंग भाग आहे तो आपण उद्यापासून पाहणार आहोत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.